देवनिवृत्तियानी धरिले दोन्ही कर। देवनिवृत्तियानी धरिले दोन्ही कर। माऊलीची समाधी डोळ्यासमोर आणा। एक हात जातो ज्ञानेश्वर बैसावया। जातो ज्ञानेश्वर बैसावया। देवनिवृत्तियानी धरिले दोन्ही कर। देवनिवृत्तियानी धरिले दोन्ही कर। नदीची आमाशा घातले मांजव तैसे जनवान तैसे जनवान देवनिवृत्तियानी धरिले देवनिवृत्तियानी धरिले दोन्ही कर। जाऊनी ज्ञानेश्वर बैसले आसनावरी। पुढे ज्ञानेश्वरी हे वियली। पुढे ज्ञानेश्वरी हे वियली। देवनिवृत्तियानी धरिले दोन्ही कर। देवनिवृत्तियानी धरिले दोन्ही कर। नाम मने आता लोपला दिनकर। नाम मने आता आता माऊली दिसणार नाही। आता ज्ञानोबरायांसारखं कुणी नाही। 9वा अध्याय माऊलीनं उघडला होता। इतका गोड अध्याय 9वा माऊलीनं पाहिलं। भीममुद्रा लावलेली आहे आणि माऊली आता समाधीला बसलेली आहे। आत्तापर्यंत निवृत्तीनाथ रडत होते, आता विश्वाचा मालक सुद्धा रडायला लागला। देव रडतोय, संत रडतायत, ऋषी रडतायत, महान 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 साधू रडतायत। आता ऐसे कोणी होणे नाही, कोणी नाही माझ्या माऊलीसारखं। पद्मपत्र ठेवा, एकच द्या देवाला म्हटले, एकच मागितलं दान। अखंड मान माझ्या ज्ञानदेव वैष्णव मोठा। विठ्ठल नामे मुक्त पेठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा। वैकुंठ वाटा संत गेले, ज्ञानदेव वैष्णव मोठा। पद्मपत्र दान मागितलं आणि आता देव आणि निवृत्तीनाथ माऊलीला ते समाधीला बसून देवसुद्धा आता रडायला लागले। नाम मने आता लोपला दिनकर। बाप नाणे आतापर्यंत जगाची माऊली होते ज्ञानोबा राय,
या अभंगात बाप का म्हटले माहिती आहे तुम्हाला? कारण सगळे ग्रंथ देऊन गेले होते ज्ञानोबा. सगळ्या जगाचा उद्धार करून गेले होते ज्ञानोबा. नुसती माऊली नाही, बापाचं सुद्धा कर्तव्य पार पाडून गेले होते ज्ञानोबा. म्हणून बाप ज्ञानेश्वर समाज. बाप त्याला म्हणतात जो सर्वस्व वाहतो. आजही तुम्ही नुसतं कपाळ लावा समाधीला, तुम्हाला जे पाहिजे ते मिळतंय बघा. जो जे वांछिल तो ते लाव. तुम्हाला जे पाहिजे गायक, वादन, आवाज, चिंतन, कीर्तन, मान सगळं मिळतंय रे आळंदी, सगळं मिळतंय. बसलेले सगळे बघा. आज तुम्ही आम्ही तर शिकायला आलो होतो, काही नव्हतं आपल्याकडं. कपाळ लावलंय आपण माऊलीच्या समाधीला, तर ती समाधी आपल्याला जो जे वांछिल तो ते लावू द्यायला तयार आहे. आणि आज माझी माऊली समाधीला बसलेले दिवस आहे. संत मुक्ताबाई ज्ञानोबा सगळे रडताय. हंबरडा पडून आता देवानं विचारलं, देव रडताना रुक्मिणी मातेनं विचारलं का रडताय देवा तुम्ही? आणि आता रुक्मिणी माता ते ऐकून रुक्मिणी माता सुद्धा रडायला लागली. सगळे जण रडतायत रे माझ्या दादा.